नमस्कार. आता उद्यापासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सण उत्सव यांना धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असतं. उद्याचा दिवस आहे वसुबारशीचा. तर वसुबारशीचं महत्त्व काय? वसू या शब्दाचा अर्थ होतो धन आणि संपत्ती. आणि बारस म्हणजे द्वादशी. तर याला गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हणतात. तर या दिवसाचं महत्त्व काय आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गाय ही पवित्र मानली जाते. तर आपण धार्मिकदृष्ट्या जरी बघितलं तरी सुद्धा गायीमध्ये देवाचा अंश किंवा सर्व देवांचं वास्तव्य आहे असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं. हे का मानलं जातं? तर गाय आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आपल्या गोठ्यामध्ये असणारी गाय, शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये असणारी गाय म्हणजे त्याचं गोधन आहे. तर त्या गोधनापासून काय होतं आहे, तर तिची पुढची उत्पत्ती होते, बैल होते, पुन्हा गाय तयार होते. किंवा गाईच्या दुधापासून जे पदार्थ तयार होतात, गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय, हे सगळं जे आहे ते आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. अत्यंत औषधी. गाईचं दूध, दही, ताक, लोणी, तूप, गोमय, गोमूत्र हे सगळं औषधी मानलं जातं. म्हणजे औषधी गुण आहेत हे सगळे. गाईच्या दुधापासून, दह्यापासून, तुपापासून आपल्याला अर्थार्जनसुद्धा करता येतं. म्हणजे धनही मिळतं, संपत्ती मिळते, आपली प्रगती होते, आपले आरोग्य राहतं. आणि आपण देवाकडं तरी काय मागतो? धन, संपत्ती, ऐश्वर, आरोग्य या गोष्टी आपण देवाकडं मागत असतो. याचाच अर्थ काय? तर गाईच्या पोटातमध्ये देव आहेत, हेच आपण तर देवाकडं मागत असतो. आणि म्हणून गाईच्या दुधाला किंवा गाईला असं धार्मिक आणि वैज्ञानिक असं विशेष असं महत्त्व आहे. आणि या ऋणातून उतराई होण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी ह्या वसुबारशीचा दिवस सण म्हणूनसाठी गाईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण नक्की केला असावा. तर या दिवशी आपण गाईची तर पूजा एरवीसुद्धा अनेक लोक करतात. श्रद्धा आहे. कुठलंही शांतिकर्म याज्ञिक केल्यानंतरसुद्धा जे काय आपल्या धर्मातमध्ये किंवा आपल्या जीवनातमध्ये जे काही दोष उत्पन्न झालेले असतात, हे सर्व पेलण्याची ताकद गायीमध्ये आहे. म्हणून आवर्जून गायीची पूजा केली जाते. किंवा एरवीसुद्धा आपण गाय दिसली तर आपण गायीला हात लावून तिला नमस्कार करतो. म्हणजे एवढं गायीचं महत्त्व आहे. तर आता वसुबारशी दिवशीसुद्धा महिला मंडळ जे आहे, सुवासिनी ज्या आहेत, त्या गायीची पूजा करतात. संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेला म्हणजे त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. तर या गोरज मुहूर्तावरती सूर्य मावळतीला जातो, संध्याकाळ होत असते, त्यावेळेला गायीची विधिवत पूजा करतात. गायीच्या पायावर पाणी घालणं, गायीला सजावणं, त्याच्यानंतर तिला वस्त्र, अलंकार, आभूषणं, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून तिला नैवेद्य चांगल्या प्रकारचा देऊन अशा प्रकारे सुंदर अशी पूजा करतात. तर हे पूजा करण्यामागचं महत्त्वाचं काय आहे? तर गाईला देव मानलं जातं. गाईच्या ठायी असणाऱ्या देवांची ही पूजा असते. आणि त्या गायीपासून आपल्याला आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावं या हेतूने आपण ही गायीची पूजा करत असतो. धन्यवाद.